आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राइब करा। कल्याण भोईवाडा इथे एक गाव एक होळी उत्सव निमित्ताने होळीच्या 3 दिवस आधी शिमगा उत्सव साजरा करतात। त्यावेळी भोईवाड्यातील महिला भगिनी दरवर्षी त्यांच्या पारंपरिक कोळी पद्धतीत त्यांच्यात लग्न आधी होणारा साखरपुडा, तांदूळ दळण्याचा कार्यक्रम, नंतर हळदी समारंभ आणि त्यानंतर नवरा नवरीची वेशभूषा करून लग्न लावून रंगपंचमीच्या दिवशी त्या नवरा नवरीची वारात थाटामाटात काढतात आणि त्यात लहान मुलींचे डान्सचे आयोजन करून व 10वी व 12वी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतात। आणि त्याचबरोबर भोईवाड्यातील भोई कोळी समाजाच्या वतीने त्यांचे ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या पत्नीसह त्याचा सत्कार केला जातो। आणि या कार्यक्रमासाठी ज्या समाज बांधवांनी मोलाचे योगदान दिले असते ते भोई कोळी जाती समाज भोईवाडा कल्याण उपशहर प्रमुख युवा सेनेचे मेघन सल्फी, भोई कोळी जाती समाज भोईवाडा कल्याण अध्यक्ष भरत अनंत भोपी, उपाध्यक्ष ललित मधुकर गुडदे, समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील, भोईवाडा महिला मंडळ अध्यक्षा स्वर्ण प्रकाश कुंभारे, उपाध्यक्षा माधुरी अशोक गुडदे, कल्याण भोईवाडा महिला बचत गट अध्यक्षा दर्शना मेघन सल्फी, उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे, तसेच ग्रामस्थ तरुण वर्ग तसेच कोळी बॉयज MCC क्रिकेट संघ एकविरा पदयात्रा मंडळ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। असो काही कार्यक्रम असतात तुम्ही जातीने हजर असतात, तुमचा आमच्या समाजाकडे टाळ्यांच्या आपल्या समाजाचे अध्यक्ष भरत अनंत भोपी, ईश्वर त्यांना आयुष्य देव हीच आपण गावदेवाचरणी प्रार्थना। तसेच उपाध्यक्ष ललित गुडदे हे जगन्नाथ मुसले यांचं स्वागत करतात। क्या बात आहे मायरा, टोपली ठेव खाली। भोईवाड्याचा उत्सव भोई कोळी जाती समाज आणि जास्त करून जो मोठा मोलाचा सहकार्य असतो तो आमचा महिला मंडळ 8 दिवस आमचा शिमगा हा सण असतो। त्याच्यामध्ये हळदी वरात लग्न हा सगळा प्रकार असतो आणि तो उत्सव ह्या महिलामुळे आमचा खूप जोरात असतो। आणि तसे आमचे भोई कोळी जाती समाजाचे सर्व होळी सजवण्यासाठी जे मेहनत घेतात, होळीचं झाड आणण्यापासून बँड वाजवत त्याची एवढी अप्रतिम अशी तयारी करतात, त्या सर्व भोई कोळी जाती समाजाच्या वतीने मी सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांचे आभार मानतो। तसेच